तर भिवंडीमध्ये मुख्यमंत्र्यांची ही प्रचार सभा सध्या सुरू आहे। आपण पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता वळूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा प्रयत्न आपण बघितला होता। जलील यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला झालेला होता। एमआयएमचे नाराज कार्यकर्ते होते, ज्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे। जलील यांना मारहाणीचाही प्रयत्न झाला। या हल्ल्याच्या प्रकारानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता। इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ है, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे। आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे कोणता पक्ष आहे, कोणी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहे। हेच लोक आहे जे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून पैसे घेऊन रस्त्यावर उतरले होते आणि अचानक 25-30 गुंड हत्यार घेऊन, फायटर घेऊन ते आमच्यावर हल्ला चढवला। नंतर जेव्हा आमची गाडी शाहगंज वरून जात होती तर तिथे कमीत कमी 100 जे गुंड होते ते आमच्या गाडीवर हल्ला चढवला। आमच्या काही कार्यकर्त्यांना तिथे जखमाही झालेला आहे, आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेले आहे। आणि पोलिसांना मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आणि जे लोक दोषी आहे, जे लोकांनी असं कृत्य केलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे आम्ही बघणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।